की इंटर्नशिप म्हणजे काय असतं, इंटर्नशिप आणि जॉबमध्ये बेसिक काय फरक आहे, मला आवडणाऱ्या डोमेनवरती ती इंटर्नशिप आहे का, ती लोक किती काळ तुमच्यासाठी अवेलेबल म्हणजे गायडन्स देणार आहेत, त्या इंटर्नशिप नंतर तुमची कंटिन्युएशनची शक्यता आहे का, त्यांच्याकडनं तुम्हाला परत ऑन जॉब किंवा ऑन प्रोफाईल घेण्याची शक्यता आहे का, कंटिन्युएशन म्हणजे 3 महिन्याची असेल तर 4थ्या महिन्यात तुम्हाला ते लोक परत जॉबवर घेणार का तुम्हाला हाकलणारच आहे, हे कन्फर्म करा. तुमची इंटर्नशिपमध्ये 2 गोष्टी आहेत, काही ठिकाणी पेड आहेत, काही अनपेड आहेत. काही ठिकाणी ऑनलाईन इंटर्नशिप असतात. तुम्हाला बॉन्ड करायची मला इंटर्नशिपसाठी गरजच वाटत नाही, पण बॉन्ड असला तरी तेवढ्याच महिन्यांचा असावा. नमस्कार, फोर्क इन्फोसिस्टीमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक किंवा रिसेंटली कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये सारखं कानावर येणारा टॉपिक आहे की हल्लीचे विद्यार्थी इंटर्नशिप, जॉब किंवा प्लेसमेंटला घेऊन खूप क्युरियस असतात किंवा अनअवेअर असतात की आपल्याला करायचं आहे काय. मग त्याच्याशी रिलेटेड थोडंसं बोलायचं होतं की इंटर्नशिप्स म्हणजे काय असतात. मग पालकांना पण काही गोष्टी संभ्रम असतो की इंटर्नशिप म्हणजे मेडिकल फील्डमधल्या अप्रेंटिसशिप 6 महिन्याची असते, तसं आता काही कोर्सेसला पण आपल्या कंपल्सरी आहे की 3 महिन्याची इंटर्नशिप, 6 महिन्याची इंटर्नशिप. हा कोर्सेसमध्ये इंट्रोड्यूस झालेला पार्ट असला. मी तर आता डिप्लोमा किंवा काही कोर्सेसला ऐकले 15-15 दिवसाच्या इंटर्नशिप. मग आता त्या 15 दिवसाच्या इंटर्नशिप असोत, नाही तर 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ्स, 1 इयर, तो प्रकार ठीक आहे, पण अवेअरनेस नाही आहे त्याच्याबद्दल. आणि मार्केटमध्ये काही लोकांनी त्याचा करून ठेवला आहे बिझनेस. म्हणजे नॉलेज ओरिएंटेड इंटर्नशिप हा प्रकार राहिला बाजूला. म्हणजे इंटर्नशिप ही कन्सेप्ट अशी आहे मुळात की शॉर्ट टर्म वर्क एक्सपिरियन्स देण्यासाठी इंडस्ट्रीमधल्या काही कंपन्यांनी इंट्रोड्यूस केलेली टर्म आहे ती ॲक्च्युअली, की तुम्ही ज्यावेळी इंटर्नशिपला एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला सिनियर एक्सपर्ट ट्रेनर्स किंवा मेंटॉर असतात, ते लोक तुम्हाला गाईड करतात. लाईव्ह प्रोजेक्ट्स किंवा जे फर्दर जाऊन प्रोडक्ट बनणार असतात त्या कंपनीचे, त्या प्रोडक्टशी रिलेटेड डोमेन्सवरती तुम्हाला प्रत्यक्ष काम करायला लावलं जातं. आणि ते काम करत असताना तुम्हाला कोणतरी गाईड असतो की तुम्हाला फुल फ्लेज काम करता येत नाही, तुम्हाला स्टार्ट टू एंड डेव्हलपमेंट जमत नाहीये किंवा त्या टेक्नॉलॉजीला हँडल करता येत नाही, तर तुमच्या सोबत कोणतरी असतं की जे कंटिन्युअसली तुम्हाला मॉनिटर करतं, गाईड करतं. त्याला इंटर्नशिप म्हणतात. आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुमचं एन्हान्स केलं जातं. तुम्हाला फर्दर जॉब वर्किंगमध्ये जाताना खूप फायदा होतो त्याचा. अशा हेतूने इंटर्नशिप हा कन्सेप्ट प्लॅन्ड असते. तुम्हाला त्याच्यामुळं कुठंतरी टेक्निकल क्लिअरिटी मिळायला, जॉबमध्ये इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला वर्क करताना खूप इंडस्ट्रियल स्टँडर्ड्स समजून घ्यायला. म्हणजे समजा इंडेंटेशन सारख्या कन्सेप्ट असतात की काही गोष्टी इंडेंट कशा कराव्यात. आता टेक्निकल टर्म्स आहेत, आता मोस्टली टेक्निकल विद्यार्थीच ऐकतील अशा हेतून म्हणतोय मी, की व्हेरिएबल डिक्लेरेशन्स असतात, मग ग्लोबल लोकल डिक्लेरेशन्स असतील. म्हणजे रिमोट म्हणजे गोष्टी ॲक्सेस करणं, की तुम्ही एखादी लायब्ररी बनवून ठेवा, क्लास फाईल बनवून ठेवा, पॅकेज बनवून ठेवा किंवा API बनवून ठेवा, स्वतःचा बनवून ठेवणं आणि त्याच्यातनं तुम्ही कन्सेप्ट कॉल करणं. हे का गरजेचं आहे, हे इंडस्ट्रियल स्टँडर्ड्स बिगिनर लेवलला, स्टुडंट लेवलला कितीही प्रोजेक्ट्स किंवा असाइनमेंट्स केलेल्या असतील स्टुडंटनं, तर त्यातनं ते डेव्हलप होत नाही. पण तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष लाईव्ह प्रोजेक्टला एखाद्या सिनियर प्रॉपर डेव्हलपर सोबत किंवा एखाद्या टेक्निकल मेंटॉर सोबत काम करता, त्यावेळी तुम्हाला ते एक्सपिरियन्स मिळतात की हाऊ कोड शुड बी इंडेटेड, हाऊ कोड शुड बी इम्प्लिमेंटेड, हाऊ कोड शुड बी रिटर्न. ह्या सगळ्या छोट्या छोट्या टर्म्स असतात, त्या तुम्हाला बांधिलकी तुम्हाला सांगितली जाते की बाबा असंच पाहिजे, ह्यात कॉम्प्रोमाइज चालणार नाही, ह्या गोष्टी इग्नोर झाल्या तरी चालतील, पण ह्या अशाच पाहिजेत आणि तुला एवढ्या वेळात दिलंच पाहिजे. म्हणजे त्या डेडलाईन्स पाळणं. एक टर्म मध्यंतरी मी ऐकली होती, संध्याकाळी म्हणजे मोस्ट ऑफ टाइम दिवसभर तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी त्याचं रिपोर्टिंग करायचं असतं. मग ते काही कंपन्यांमध्ये ऑफलाईन ज्यावेळी असतं त्यावेळी तुम्हाला स्टँडअप वगैरे म्हणलं जातं काहीतरी, बरोबर. तर ते स्टँडअपच्या टर्म जे असते की तुम्हाला संध्याकाळी उभं राहून सांगायचं की मी आज दिवसभरात काय काय केलं, किंवा तुम्ही काही ठिकाणी मग ते एक्सेल किंवा जिरा सारख्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ते मेंटेन करायला लागतं की तुम्ही तो रिपोर्ट संध्याकाळी, किंवा मी ज्यावेळी इंटर्नशिपला होतो तेव्हा मला एक सवय लावण्यात आली होती की मेल करायचं. तुम्ही संध्याकाळी वर्क क्लोज करताना तुम्ही तो मेल टाईप करायचा, त्या मेलमध्ये आज कामं किती एक्सपेक्टेड होती त्यातली झालीत काय काय, आणि तुमचं त्यातलं उद्यावर काय काय ढकलले. मला
तो मेल करणं मॅन्डेटरी होतं. त्याचा एक इनडायरेक्ट फायदा झाला होता मला, की ईमेल रायटिंग म्हणजे मला सवय नव्हती तोपर्यंत, की इंग्लिश बरं होतं, ते थोडंसं अजून बरं झालं म्हणाल, की फॉर्मल इंग्लिशमध्ये. कारण जरी ते खूप जास्त क्लोज सीनियर असले तरी मला त्यांच्याकडनं ते फ्रीडम नव्हतं, की मी मराठीत टाइप केलं तरी चालेल किंवा माझ्याकडनं एखादा शब्द इकडं-तिकडं गेला तरी चालेल. तसं नव्हतं. त्यामुळे मी थोडीशी ती फॉर्मल सवय माझ्या साईडनं पण ट्राय केली, की मला त्यांना रिपोर्ट करायचं त्यावेळी मला इंग्लिशमध्ये सब्जेक्ट व्यवस्थित टाकायचा, की या तारखेचं ह्या पॉइंटशी रिलेटेड किंवा ह्या डोमेन सॉरी ह्या प्रोजेक्टचा हा रिपोर्ट आहे माझा आजचा. आणि त्या रिपोर्टमध्ये मग हॅलो सर, कॉमा किंवा मग पुढे जो सब्जेक्ट मला टाइप करायचा त्यात पॉइंट टू पॉइंट मी सांगायचो, की आज सुरुवातीला मी ह्या प्रोजेक्टचं हे काम कंप्लीट केलं. मग ती सवयी लागल्या जातात. ज्यावेळी तुम्ही प्रॉपर इंटर्नशिप ही टर्म जी आहे ती तशी इंटर्नशिप मिळवता. आता झालंय असं, की अजून एक मुद्दा त्यातनं, की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही अशा प्रॉपर इंटर्नशिप मिळवता त्यावेळी तुम्हाला थोडं नेटवर्क बिल्ड होतं. तुम्हाला लोकं भेटतात. त्या लोकांशी तुमचं कम्युनिकेशन, मग तुमचे इतर फ्रेंड्स इतर ठिकाणी इंटर्नशिप करतात. त्यातनं तुम्हाला वेगवेगळे आयटी कलीग्स जनरेट होत जातात. तुम्हाला ही कंपनी सोडायची दुसऱ्या कंपनीत जायचं आहे. त्यातनं तिसऱ्या कंपनीत जायचं. तिथं इंटर्नशिप केलेली किंवा तिथं काम केलेली लोकं तुमच्या संपर्क वाढतो. त्यामुळे तुम्हाला जॉब स्विच करताना किंवा नॉलेज एन्हान्स करताना त्याचाही फायदा होऊ शकतो. आता इंटर्नशिप आणि जॉबमध्ये बेसिक काय फरक आहे? तो एक मुद्दा हायलाइट करावा वाटतो, की इंटर्नशिप म्हणजे तुम्हाला कोणतरी गाईड करायला आहे प्रॉपर तिथं किंवा तुमच्या सोबत कोणतरी आणि तुम्हाला इंटर्नशिपचे अजून फॅक्टर सांगतो, पण जॉब आणि इंटर्नशिप मधला ते फरक क्लिअर करून टाकू, की जॉबमध्ये तुम्हाला कोणी गाईड करणार नाहीये. तुम्ही आज इंटरव्ह्यू दिलात, उद्या तुमचं सिलेक्शन झालंय. तुम्हाला जर नेक्स्ट मंडे जॉइनिंग आहे, तर नेक्स्ट मंडे तुम्हाला कदाचित मशीन दिली जाईल, इन्स्टॉलेशन तुमचं तुम्ही करा. त्या डोमेनशी रिलेटेड लागणारे टूल्स तुम्हाला सांगितले जातात, त्या प्रोजेक्टची माहिती दिली जाते. कोणतरी तुम्हाला येऊन फक्त प्रोजेक्टचा फ्लो सांगून जातं, कुठल्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी किंवा मोस्ट ऑफ टाइम तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला प्रत्यक्ष काम दिलं जातं. तुम्ही काम सुरू करायचं आहे. तिथं तुमच्या शेजारी कोणीही बसत नाही, की तुम्ही हे कसं करायचं आणि ते कसं करायचं विचारू शकत नाही. तुम्हाला डायरेक्ट काम करायला लागतं. मग आता तिथं अडचणी आल्या तर तुम्ही विचारू शकता, विचारू शकत नाही असं नाही जॉबमध्ये. पण मुद्दा एवढाच येतो, की तुम्हाला तिथं कोण शिकवत बसत नाही, ट्रेन करत नाही. तुम्हाला तिथं ती व्यक्ती हिंट सांगते, हे असं-असं आहे, असं-असं आहे, कर तुझं तू. म्हणजे हार्डली 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तुम्हाला कोणतरी शेजारी थांबवून एवढं-एवढं आहे या प्रोजेक्टमध्ये किंवा तो फ्लोची तुम्हाला मोस्ट ऑफ टाईम त्या प्रोजेक्टचं डॉक्युमेंटेशनच दिलं जातं. सोर्स कोड दिला जातो वगैरे, वगैरे आणि तुमचं तुम्हाला अॅनलाईज करायला लावला जातो. तिथं तुम्हाला तो सोर्स कोड कोणी लिहिलाय, कसा लिहिलाय, ती डी-एफ-डी कशी आहे, ई-आर-डी कशी आहे, त्या प्रोजेक्टची कुठले त्या फ्लो डायग्राम्स असतील त्या दिल्या जातात, डिझाईनचे मटेरियल दिलं जातं. तुझं तू बघ. हा जॉब झाला ॲक्चुअली. म्हणजे तुम्ही सिलेक्ट झाला आणि जॉइन केलंत, की तुम्हाला प्रत्यक्ष काम आणि डोमेन रिलेटेड मटेरियल ते देऊन तुमचं तुम्हाला रादर माझ्या अनुभवात असा आहे, की इंटर्नला हे अलाउड आहे, की इन्स्टॉलेशन मला येत नाही. तुम्हाला एखाद्या टूलचं इन्स्टॉलेशन येत नसेल, तर इंटर्नला शिकवलं जाऊ शकतं. जो जॉबला जॉइन झालाय त्याला इन्स्टॉलेशन पण कोण सांगायला येत नाही, की तुला मशीन दिली आहे, हे पेनड्राईव्ह आहे, की हे ह्या सॉफ्टवेअर आपल्याला लागणार आहेत, तुझी तू इन्स्टॉल कर. त्या मशीनवर काहीच नाहीये. तुम्हाला कोरं मशीन दिलं जातं, त्या मशीनवरती तुमच्या त्या डोमेनशी रिलेटेड मग ते कुठलंही डोमेन असेल, व्हिज्युअल स्टुडिओ म्हणजे .NET असेल तर व्हिज्युअल स्टुडिओ, तुमचं SQL सर्व्हर, हेन-तेन काही वेब असतील, VS कोड वापरतायत. हे सगळे टूल्स त्या डोमेनचे म्हणजे जावावाले काय आता आपण Eclipse किंवा NetBeans वापरताय, IntelliJ वापरताय. हे टूल्स तुम्हाला तुम्ही डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. लागणार आहे ते सगळी सॉफ्टवेअर्स ती तुमची तुम्हाला पाथ सेट करणं असेल, एन्व्हायर्नमेंट सेटअप असेल, तो सगळा पार्ट आणि मशीन कॉन्फिगरेशन बघून त्या मशीनवरती i3 आहे का i5 आहे का आणखीन काय आहे, त्या मशीनला कुठलं सुटेबल होईल, या सगळ्या गोष्टी त्या डेव्हलपरनं स्वतः विचार करायच्या जो जॉबला आलाय. पण इंटर्नला त्या गोष्टी गाईड केल्या जातात, की बाबा तुला हे माहिती आहे का इन्स्टॉलेशन, नसेल तर लागणार आहे का तुला गायडन्स, तुला तो गायडन्स दिला जाईल किंवा इन्स्टॉलेशनसाठी कोणतरी तुम्हाला सुरुवातीचे स्टेप सांगून जाईल, एवढं एवढं कर, हा इथनं पुढचं कळेल का, हा ओके, मग तिथनं पुढचं तुझं तू वापर. इंटर्नशिपच्या बाबतीत तुम्हाला ट्रेनिंग आहे आणि आता आता मुद्द्यावर येऊ इंटर्नशिपच्या, की इंटर्नशिपमध्ये 2 गोष्टी आहेत. काही ठिकाणी पेड आहेत, काही अनपेड आहेत. म्हणजे आता मगाशी मी मुद्दा बोललो, की पालकांना पण हे कन्फ्युजन असतं, की आता पोरगं माझं पैसे देऊन इंटर्नशिप करायची म्हणतंय. पालकांना माहीतच नसतं इंटर्नशिप म्हणजे ॲक्चुअली कॉलेजेसमध्ये येणाऱ्या कंपन्या असोत किंवा प्रत्यक्ष इंटर्नशिपच्या कंपन्या असोत, तुमच्या पोराच्या डिग्रीनंतर
त्या पोराला पगारी इंटर्नशिप मिळायला पाहिजे, म्हणजे त्या कंपनीनं पे केलं पाहिजे, कारण पोरगं तुमचं जाऊन राबणार आहे त्यांच्या हाताखाली, काम करू लागणार आहे त्यांना. पण थोडं पगार, म्हणजे जो प्रॉपर जॉबला पगार असतो त्याच्याऐवजी एक स्मॉल स्केल असतं ते, की डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जॉईन झालं तर 15, 20, 25 हजार पगार असेल, तर इंटर्नला 5, 7, 8 हजारापर्यंत पगार असू शकतो, म्हणजे कमीत कमी असू शकतो. तो प्रोपोर्शनली कंपनीवर डिपेंड राहतं इंटर्नशिपच्या सॅलरीज. काही कंपन्यांमध्ये इंटर्नशिपला पण 10-15 हजार सॅलरीज असतात. तर तो फरक राहतो अकॉर्डिंग टू डोमेन अँड कंपनीचं कल्चर कसं आहे किंवा नॉर्म्स कसे आहेत त्यांचे. पण पेड ज्यावेळी इंटर्नशिप पोरं घेत आहेत त्यावेळी त्या पोरांनी 2-3 गोष्टी नक्कीच विचार. अनपेडला बद्दल नंतर बोलू आपण. पण पगार तुम्ही पैसे पे करताय आणि इंटर्नशिप ज्यावेळी अक्वायर करताय त्यावेळी तुम्ही थोडंसं विचारपूर्वक डिसिजन घेतला पाहिजे. तुम्हाला ती कंपनी कुणी सजेस्ट केली. कॉलेजला आली असेल तरीही तुम्ही 4-5 गोष्टी व्हेरिफाय केल्या पाहिजेत. तुम्हाला आवडणाऱ्या डोमेनवरती ती इंटर्नशिप आहे का? ती लोकं किती काळ तुमच्यासाठी अवेलेबल, म्हणजे गाईडन्स देणार आहेत. त्या इंटर्नशिप नंतर तुमची कंटिन्युएशनची शक्यता आहे का? त्यांच्याकडनं तुम्हाला परत ऑन जॉब किंवा ऑन प्रोफाईल घेण्याची शक्यता आहे का? कंटिन्युएशन म्हणजे 3 महिन्याची असेल तर 4थ्या महिन्यात तुम्हाला ते लोकं परत जॉबवर घेणार का? का तुम्हाला हाकलणारच आहेत? हे कन्फर्म करा. तुमच्या रिक्वायर्ड किंवा आवडीच्या डोमेन किंवा त्या डोमेनच्या आसपासचं ती कन्सर्न आहे का? तुम्हाला टेक्निकल नॉलेज मिळणार आहे का? किती वेळासाठी? तुम्हाला 9 तास थांबवणार आहेत का 2च तास थांबवून 4 तास घरनं काम करायला लावणार आहेत? काही ठिकाणी ऑनलाईन इंटर्नशिप असतात. ऑनलाईन इंटर्नशिप असेल तर ती कंपनी खरी आहे का? का कन्सल्टन्सी आहे? नुसतंच काम देतायत, तुमचं तुम्ही करा, कोण काम म्हणजे तुमचं काम चेकच केलं जात नाही. तुम्हाला फक्त ॲक्चुअली ते असाइनमेंट्स देतात. प्रत्यक्ष लाईव्ह प्रोजेक्टवर काम नसतं, असाइनमेंट दिल्या जातात. असाइनमेंट म्हणजे तुम्ही एखादं इन्स्टिट्यूट जॉइन केल्यासारखं होतं ते. मग ते कोर्स शिकणं आणि असाइनमेंट करणं ह्याला इंटर्नशिप नाहीत म्हणत, सर्टिफिकेशन कोर्स म्हणतात. मग त्याला इंटर्नशिप म्हणू नका शक्यतो. पण समहाव तुमच्याकडे नॉलेज कमी असेल तर तुम्ही तशा इंटर्नशिप जॉईन करायला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला तिथं जाऊन नॉलेज एन्हान्स होतंय का? त्या इंटर्नशिप लेटर नंतर खरंच ते रिकॉग्नाइज होणार का इंटर्नशिप लेटर? की हल्ली एक ट्रेंड आलाय म्हणजे तो, की कुठंतरी एक एक्सपिरियन्स लेटर घ्यायचं किंवा कुठल्यातरी एका ऑर्गनायझेशनचं इंटर्नशिप लेटर घ्यायचं आणि पुढे जास्त पगाराची नोकरी मिळेल किंवा त्या इंटर्नशिप लेटरमुळे मला बेटर जॉब मिळेल. ह्याच्यासाठी इंटर्नशिप लेटर खरेदी करणं हे तर सगळ्यात वर्स्ट माझ्या मते. इंटर्नशिप जरी करत असाल तर तुम्ही ते 2 ते 3 महिने, 1 महिना, 6 महिने ज्या काही इंटर्नशिप प्लॅनसाठी तुम्ही त्या ऑर्गनायझेशनला जॉईन करताय, तुम्हाला त्या काळात किमान 2 तास तुमच्याकडनं प्रत्यक्ष टेक्निकल काम झालं पाहिजे, अशी इंटर्नशिप असावी. आणि मग माझं ओपिनियन आहे ॲक्चुअली. मी माझ्या विद्यार्थ्यांनी तेच आजपर्यंत सांगत आलो प्रत्येक वेळी, की इंटर्नशिप जॉईन करताय तर तुमच्याकडनं प्रत्यक्ष काम झालं पाहिजे. मग ती पेड असण्याबद्दल मी कधी ओपिनियन देतो, की म्हणजे पैसे देण्याबद्दल, विद्यार्थ्यांना पे करण्याबद्दल मी सहमत असतो फक्त तेव्हा जेव्हा विद्यार्थ्याकडे माझ्या शून्य नॉलेज आहे. माझा विद्यार्थी तसा असू नये पेड इंटर्नशिपला जाणारा. पण समहाव एखादा विद्यार्थी पेड इंटर्नशिपला जातोय त्यावेळी माझं एवढंच म्हणणं असतं, की त्या विद्यार्थ्याला त्या डोमेनमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यातलं काहीच येत नाही. अशा वेळेस त्या विद्यार्थ्यानं पेड इंटर्नशिप करायला हरकत नाही. अदरवाईज अनपेड म्हणजे तुम्ही पैसे नाही द्यायचे आणि ते तुम्हाला पे करणार नाहीत. ते काही महिने, 1 महिना, 2 महिने, 3 महिने त्यांच्याकडनं पगार मिळणार नाही. आपण त्यांना पे करायचं नाही. फक्त आपण त्यांच्यासोबत जाऊन काम करायचं. हे प्रेफरेबल आहे एक वेळ. म्हणजे ॲव्हरेज वाटतं मला, की इट्स ओके, की तुमच्याकडे थोडं नॉलेज कमी जास्त आहे. तुम्हाला अनुभव पाहिजे. हा एक मुद्दा येतो, की क्रायटेरियामुळे काही पोरांना लवकर कंपन्या मिळत नाही. आय वॉज वन ऑफ देम, की मला काही कारणामुळे क्रायटेरिया माझा बसत नव्हता. मग 12वीचे 60% नसल्यामुळं. एज्युकेशन गॅप असतो काही वेळेला. त्यामुळे तुम्ही क्रायटेरियात बसत नाही. तुम्हाला चांगल्या कंपन्या मिळत नसतात. मग त्या फेजला येऊन पोरगं कधी-कधी म्हणतं, की मग मिळतंय ते घेऊ का? मग बिनपगारी करू का? बिनपगारी करण्याबद्दल काय नाही, फक्त पे नाही करायचं. तुम्हाला त्यांच्याकडनं स्किल मिळते, तुम्ही त्यांच्यासाठी राबताय. 8 तास राबलात तरी माझं काही म्हणणं नाही. 12 तास राबलात तरी म्हणणं नाही. फक्त तुमच्या फिजिकल स्ट्रेंथला हॅम्पर होणार नाही, असं तेवढा वेळ काम करा. मी बरेच पोरं बघितलेत 8 ते 12 तास काम करतात, पण 6 तास ही त्यांची मेंटल स्ट्रेंथ असते कामाची. मग 6 तासाच्या वर काम गेलं की त्यांचं फिजिकल कॉम्प्लिकेशन्स वाढायला सुरुवात होतात. मग ते मुलगा-मुलगी डझंट मॅटर बरं का. पण फ्रस्ट्रेशनमुळं थोडंसं बोलायला हे वाटतंय, पण माझा जवळचा एक मित्र काही वर्षापूर्वी सुसाईड केली त्यानं कंपनीतल्या प्रेशर्समुळे. नाव मी घेणार नाही. मी चॅनलवर शक्यतो नाव घेणं टाळेन कुठल्याही व्यक्तीचं. पण
त्यावेळी आम्हाला आम्ही मित्र आमचा ग्रुप सगळा हादरला होता. त्याला भेटायला गेलो. त्याच्या घरचं वातावरण ज्यावेळी बघितलं आम्ही सगळ्यांनी, ते मला कुठल्याही विद्यार्थ्याने कुणाच्याच बाबतीत होऊ नये असं वाटतं. कंपनी एन्व्हायर्नमेंटमुळं तुमच्या जीवाचं किंवा वैयक्तिक मेंटल स्ट्रेंथचं हार्म होणं हे काही गरजेचं नाहीये. तुमच्या कलीगसाठी, तुमच्या पॅरेंट्ससाठी, तुमच्या घरादारासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात. तर तो जॉब गेल्यामुळं कुठलाही आभाळ कोसळत नाही. दुसरा जॉब मिळतो, ऑल्वेज मिळतो, एनी टाईम मिळेल. फक्त थोडा वेळ लागेल, पेशन्स ठेवायला लागेल तुम्हाला. तर ते डिप्रेशन घेऊ नका. म्हणजे जॉब गेला किंवा काहीतरी झालं, तर त्या फेजेस मला म्हणून म्हणायचं की तुमचं कामाचे जे आवर्स आहेत ते पण तुमच्या मेंटल स्ट्रेंथला इनफ असावेत, की तुम्हाला 6-8 तासाच्या वर काम जमत नसेल तर तुम्ही थांबून जावं. पण मी अशीही पोरं बघितलेत माझे की 12-12 तास काम करतायत. तर मी विचारलं की बाबा, मी त्या घटनेनंतर 2-3 विद्यार्थ्यांना 8 तासाच्या वर किंवा 12-12 तास काम करणारे काही विद्यार्थी मी बघितले. त्यांना विचारलं पण, की तुला प्रेशर येतं का? हे कंपनीनं जबरदस्ती तुझ्यावर थोपलंय म्हणून तू करतो का? करतेस का? तर मला 2 रिप्लाय तर असे आले होते, की नाही बाबा, मला आवड आहे त्या डोमेनमध्ये आणि मला काहीतरी वेगळं शिकायला मिळते म्हणून मी बसतो. मला 9 तासच वर्किंग आवर्स आहेत. वरचे 2-3 तास मी माझ्या स्वतःच्या हौसेनं काम करते. म्हणजे मुली पण बघितल्यात मी तशा. मुद्दाम आता कसं होतंय, मला सवयीनं माझ्या तोंडात नावं पटकन येतात पोरांची, पण मी ती ऑफिशियली टाळतोय. तर त्यामुळं माझं म्हणणं आहे की तुमची आवड असेल, तुमची टेक्निकल इम्प्रूव्हमेंट होत असेल तर तुम्ही बिंदास जास्त वेळ काम करायला हरकत नाही. पण आफ्टर 3 मंथ्स कुठलीही कंपनी असू दे, तुम्हाला रिकॉग्नाइज केलंच पाहिजे त्यांनी. तुमच्या नॉलेजला, तुमच्या कामाला त्यांनी थोडं तरी पे करायला सुरुवात केली पाहिजे. जर तुम्ही अनपेड करत असाल, फ्री इंटर्नशिप करत असाल, तर तुम्हाला 3 महिन्यानंतर त्यांनी थोडी अमाऊंटची सॅलरी चालू केली पाहिजे. अदरवाईज आफ्टर 3 मंथ्स तुम्ही दुसरीकडे इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात करायलाच पाहिजे. आफ्टर 2.5 मंथ म्हणेन मी, की तुम्ही पुढचे 15 दिवसात तुम्हाला अंदाज आलेला असतो की आपल्याला काही पगार द्यायला सुरुवात करणार नाहीयेत. आपण दुसरे जॉब शोधायला सुरुवात करूया. तुम्ही पहिलं ते सुरू करा आणि जॉब सोडू नका, ती इंटर्नशिप सोडू नका. ते जर म्हणत नाहीत तर तुम्हाला जावं, तुम्ही 3 महिने झालेत, तुम्ही थांबा तिथंच आणि दुसरीकडे इंटरव्ह्यू देत राहा. त्यांनाही सांगा, मला तुम्ही जर पगार देणार नसाल तर मी दुसरीकडे ट्राय करायला सुरुवात करणार आहे, किंवा मला दुसरीकडे बेटर ऑफर मिळत असेल तर मी जाणार. कदाचित त्या विचारानं जर तुम्ही कामाचे असाल त्यांना तुमची गरज असेल, तुम्हाला कळालं असेल त्यांची नस तुमच्या हातात आहे, तर तुम्ही बिंदास स्विच करायचा विचार करा. म्हणजे हा माझा बऱ्याच वेळेला सल्ला होता. असेही काही अनुभव आहेत माझ्या स्टुडंट्सनी कमी पगाराच्या नोकऱ्या जॉईन केल्या आणि परत त्याच पगाराच्या नोकरीवर 6-8 महिने राबायचा प्रयत्न केला. पगार कमी आणि काम जास्त असल्यामुळे फ्रस्ट्रेशन, टेन्शन येणं, त्या पगारात न भागण्यामुळे प्रॉब्लेम येणं, ह्या फेजेस नंतर आजारी पडायला लागले. आणि कामाचा लोड जास्त असल्यामुळे आजारी पडणं नाही येते, काम करतोय आणि पगार कमी मिळतोय, ह्याच्यामुळे पण डिप्रेशन येतं. तुम्ही काम प्रपोर्शनली इतर डेव्हलपर्सपेक्षा जास्त करताय, तुमच्या कलिगपेक्षा जास्त करताय, तुम्हाला प्रपोर्शनल पगार नाही. मग मेंटल डिस्टर्बन्स येतो, फिजिकल डिस्टर्बन्स पण येतो आणि त्यात आजारी पडलेली पण उदाहरणं आहेत माझ्यासमोर. त्यामुळं एका सर्टन पॉईंट नंतर जॉब सोडायला अजिबात हे करू नका, किंवा हक्कानं पगार मागा तुम्ही तिथं, की मला एवढं इन्क्रीमेंट दिली तरच मी करणार आहे. जा म्हटले तर जायचं का नाही हा आपला डिसिजन आहे. लगेच म्हणत नाही कुठली कंपनी की उद्यापासून येऊ नको म्हणून. हे आणि आपण पण आपला पण टोन असा पाहिजे की मी सर एवढं काम करते, मला प्लीज एवढी इन्क्रीमेंट मिळालीच पाहिजे, आय डिझर्व दॅट. असं ज्यावेळी तुम्ही पोलाइटली सांगताय त्यावेळी कुठलीही कंपनी तुम्हाला उद्यापासून येऊ नको म्हणत नाही. असं म्हणलं जातं की बाळा, आता असं चाललंय आपले वातावरण, असं आहे कंपनीमध्ये, पुढच्या महिन्यात आपण इन्क्रीमेंटचा विचार करू. ह्या टोनमध्ये तुम्हाला समजवलं जातं की एवढा महिना थांब, 2 महिने थांब, आता आपण असा काहीतरी कंपनी कन्सल्ट झालाय, तुम्हाला ते पॉईंट सांगितले जातात. तुम्हाला नाही पटलं तर येऊ नका म्हणतात. तुम्ही तो चॉईस दिला जातो तुम्हाला. अजिबात कुठली कंपनी म्हणत नाही की उद्यापासून येऊ नको. आणि उद्यापासून येऊ नकोचा सीन तेव्हाच होतो की तुमच्या कंपनीकडे प्रोडक्ट नाहीये, प्रोजेक्ट नाहीयेत, काम नाहीये त्या प्रपोर्शनमध्ये, आणि कंपनीलाच अर्निंग नाहीये तेवढं की तुम्ही जेवढी सॅलरीची हाईक मागताय. त्यामुळं ले ऑफ वगैरे हे प्रकार बोलले जातात की तुम्हाला कमी करण्याची शक्यता असते. त्यामुळं घाबरायची काही गरज नाही. इंटर्नशिप स्पॅन असो किंवा तुमचा जॉबचा स्पॅन असो, सर्टन नंबर ऑफ मंथ्स नंतर तुम्ही स्वतःच इंटरव्ह्यू देऊन दुसऱ्या कंपनीत ट्राय करायला सुरुवात करणं, किंवा स्वतःला मोजायला शिका की मी 2 महिने काम केलंय, आता माझ्यात इम्प्रूव्हमेंट किती झाल्या, हाऊ मच आय डिझर्व मोर, की तुम्ही पुढं दुसऱ्या कंपनीत जायला डिझर्व करता का, तुमच्याकडे टेक्निकल स्किल किती वाढले आता, हे तुम्ही तुमच्याकडे पण एक
ते एक्सेल मेंटेन करणं, की माझं किती इम्प्रूव्हमेंट होते रोजच्या रोज. डेली वर्कशीट मेंटेन करा तुमची. ते जास्त बरं पडेल तुम्हाला. म्हणजे आता बोललो तसं हक्कानं गोष्टी मागायला लाजू नका म्हणलो तसं, किंवा एक्सपेक्टेड सॅलरीवरनं तुम्हाला तर तुमचे समजा इंटर्नशिपच्या वेळी पण मोस्ट ऑफ टाइम्स काही कंपन्या इंटरव्ह्यू घेतात बरं का. म्हणजे पेड अनपेड दोन्ही पण लोकं इंटरव्ह्यू घेतात. पेडवाली पण इंटरव्ह्यू घेतात फॉर्मॅलिटी म्हणून. रिझ्यूमे मागवणार तुमचा इंटरव्ह्यू घेणार. तुम्हाला विचारणार क्वालिफिकेशन काय आहे, काय-काय काम केलंय, आधी काय अनुभव आहे का? ह्या टाईपमध्ये. आणि बऱ्याच ठिकाणी इंग्लिशचा एक बॅरियर वाटतो पोरांना. मी फ्रँकली सांगेन, मी नंतर परत कधीतरी अजून डिटेल बोलेन ह्या गोष्टीवर. पण लँग्वेज बॅरियर ठेवू नका. सुरुवातीला जाताना कुठल्याही इंटर्नशिपच्या जॉबच्या इंटरव्ह्यूला जाताना लँग्वेज बॅरियर ठेवू नका. तुमच्याकडे जे आहे ते मांडायला जायचं. तुमचा रिझ्यूमे जसा आहे तसा घेऊन जावा. पहिली गोष्ट रिझ्यूमे बनवा ज्यांचे नसतील त्यांनी. आणि जसं आहे तसं आधी जायचं, आपल्याला भिडून यायचं. ब्लाइंडली जायचं, शांतपणे जायचं. माझ्याकडे हे आहे, तुम्ही घेताय का बघा मला. मग त्यावेळी ते विचारतात तुमच्याकडे स्किल सेट काय आहे. सुरुवात थोडीफार इंग्लिशमध्ये होती. मग सुरुवातीचे काही प्रश्न फिक्स असतात इंटरव्ह्यूचे किंवा इंटर्नशिपचे. त्या प्रश्नांची तयारी करून जावा. पहिल्या इंटरव्ह्यूला बिना तयारीचं पण जावा मी म्हणतो, पण ते देवाच्या नावानं. बऱ्याच पोरांना मी सांगून झालं आजपर्यंत. देवाच्या नावानं पहिला इंटरव्ह्यू देऊन टाकायचं. काय होतंय बघू ना, मला किती येतंय. आणि आपल्याला माहिती आहे आपण सिलेक्ट होणार नाही. तेव्हा ब्लाइंडली जायचं, बिंदास जायचं. जेवढं येतंय तेवढं बोला. त्यातनं सिलेक्ट झाला तर चॉईस तुमच्याकडे आहे शेवटी. जायचं का नाही तिथं. मग तिथं तुमचा क्रायटेरिया असला पाहिजे, माझा डोमेन आवडीचा आहे का, मला नाईट आहे का, मला वर्किंग आवर्स किती आहेत, राहिलेल्या वर्किंग आवर्समध्ये माझा कुठले क्लास चालू आहेत का, माझी पर्सनल लाईफ म्हणजे तुमचं घरगुती काहीतरी प्रॉब्लेम्स असतील की ह्या टायमिंग नंतर मला घरी वेळ द्यायला लागतो, असं असतं. म्हणजे मोस्ट ऑफ टाइम्स मला वाटतं की मुलींना घरनं काही रिस्ट्रिक्शन असू शकतात. पण मुलांच्या बाबतीत पण मग घरगुती जबाबदाऱ्या असतात, काहींची दुकानं असतात, काहींची शेती असते. त्या जबाबदाऱ्यांमुळे एक सकाळचा किंवा संध्याकाळचा वेळ घरी लागतो त्यांना. मग ह्या फॅक्टर्समध्ये तुम्हाला विचार करायचा की माझा तो जॉब बसतो का, मला त्यातनं तेवढा आउटकम मिळणार आहे का. ह्या गोष्टींसाठी मला म्हणायचं आहे की तुम्ही तुमचा तो क्रायटेरिया ठरवून ठेवा की मला शनिवार रविवार काम नाहीच करायचं, मला शनिवार वर्किंग असेल तर मी जाणारच नाही, मला बॉन्ड असेल तर मी जाणारच नाही. बॉन्डचा एक मुद्दा येतो की बॉन्ड किती करायचा आफ्टर सिलेक्शन ऑफ इंटर्नशिप. तुम्हाला बॉन्ड करायची मला इंटर्नशिपसाठी गरजच वाटत नाही, पण बॉन्ड असला तरी तेवढ्याच महिन्यांचा असावा. आणि त्याच्यावरती तुम्ही सही करताना कुठल्या अमाऊंटचा उल्लेख नसलेलाच बरा, की तुम्ही तो स्पॅन तोडलात की तुम्ही 6 महिने करतो म्हणलात त्यांच्याकडे. 6 महिन्याच्या आत तुम्ही सोडलं तर तुम्हाला 50,000 भरा, तुम्हाला 1,00,000 भरायला लागतील. असल्या कुठल्याही बॉन्ड पेपरवर सहीच करू नका. ते काय फार हार्ड अँड फास्ट नसतात बॉन्ड. पण माझं म्हणणं आहे की पेमेंटशी रिलेटेड बॉन्ड असेल, तुम्हाला कुठली तरी इतर बांधिलकी घालत असतील तर नका करू. हां, ते जर म्हणत असेल की तुम्ही 3 महिन्याच्या आत सोडलं तर तुम्हाला त्या महिन्याचा पगार मिळणार नाही. ज्या महिन्यात तुम्ही सोडताय त्या महिन्याचा तुमचा पगार रुपया ते देणार नाहीत. दॅट्स फाईन. म्हणजे हे माझ्या साईडनं मी कुठल्याही विद्यार्थ्याला अलाउड करतो. करू देत त्यांनी. फक्त तो फॅक्टर असावा, किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स लेटरच देणार नाही. इंटर्नशिपचं लेटर देणार नाही. तुम्ही मधनंच सोडलं तर तुम्हाला कुठलंही लेटर आणि त्या महिन्याचा पगार मिळणार नसेल, ऑलवेज ओके. कारण त्या काळात तुम्हाला डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन येत असेल, कामाचं स्वरूप पटत नसेल, तुम्हाला आधी सांगितलं होतं शनिवारी बोलवणार नाही, आता सारखं शनिवार रविवार बोलवायला लागलेत. रात्रीच्या म्हणजे तुम्ही 6ला कामावरून निघून आलात तर तुम्हाला 9 नंतर परत 9 ते 12 काम करायला लावतायत. ह्या कुठल्याही ज्या न डिस्कस केलेल्या गोष्टी जर तुमच्यावरती लादल्या जात असतील तर तुम्ही डिनाय करू शकता जॉब. असेच बॉन्ड अलाउड करा. बॉन्ड जॉबचे रिलेटेड म्हणजे तिथनं नंतरचे पण, म्हणजे तुम्ही इंटर्नशिप नंतर कंटिन्यू करतानाचे पण बॉन्ड तसेच विचार करून करा. आणि एक सल्ला देईन बॉन्डच्या बाबतीत, तुम्ही तुमचे सिनियर जे कलिग्स तुमच्या आसपास असतील, माझ्यासारखे असतील, शिक्षक असतील, किंवा तुमच्या IT मध्ये त्याच कंपन्यांमध्ये किंवा तुमच्या आधी पास आउट झालेले सिनियर्स असतील जे ऑलरेडी तशा डोमेन्सवरती काम करतायत, त्यांच्याशी अशा वेळी चर्चा करत जा. दॅट विल बी मोर इफिशियंट. तर एक्सपेक्टेड सॅलरीबद्दल मगाशी म्हणत होते की एक्सपेक्टेड सॅलरी विचारली जाते तुम्हाला, की तुम्ही इंटर्नशिपला जाताय त्यावेळी विचारली जाते, जॉबला जाताय तेव्हाही विचारली जाते बऱ्याच वेळेला, की तुला एक्सपेक्टेड किती आहे. फ्रेशरला किंवा नवीन विद्यार्थ्यांना, नवीन कॅन्डिडेटला अंदाज नसतो की आपल्याला किती मिळू शकतं. तर एक ट्राय करा. माझं पहिलं ओपिनियन असतं पोरांना की तुम्ही सॅलरीचा आकडा बोलूच नका. पहिली गोष्ट, तुमचं जे काही त्या प्रोफाईलसाठी ठरलेली सॅलरी असेल ती द्या. आय विल बी ओके विथ इट, किंवा आय विल थिंक ऑन इट. म्हणजे मी विचार करून सांगेन त्याच्यावरती. तुम्ही सांगा तुम्ही किती देणार, मी विचार करून कळवतो त्याच्यावर, किंवा मी विचार करेन त्या आकड्यावर. हे 1 ते 2 वेळा म्हणून बघा की नाही माझं असं काही विशेष डोक्यात नाहीये, तुमची जी स्टँडर्ड सॅलरी असेल ती मला
विचार करायला हरकत नाही, चालेल पण म्हणा पाहिजे तर. आणि अदरवाईज 1-2 वेळा फोर्स केलं त्यांनी नाही तरी पण तुम्ही सांगा तुमची काय अपेक्षा आहे. तर मग तिसऱ्या वेळी तुम्ही म्हणू शकता, की तो आकडा असा असू द्या, की म्हणजे आता जसं त्यांनी मला सल्ला दिला म्हणतोय, की माझी 10ची एक्स्पेक्टेशन होती, पण त्या प्रोफाईलला किती सुटेबल असते याचा विचारच करून जावा जाताना. तुम्ही ज्या डोमेनच्या इंटरव्ह्यूसाठी जाताय, ज्या डोमेनवर तुमचे हायरिंग केलं जातंय, त्या डोमेनला किती सॅलरी दिली जाते तशा कंपन्यांमध्ये. कंपनीची प्रोफाईल माहीत करून घ्या. तुम्ही ज्या कंपनीत इंटर्नशिपसाठी जाणार आहे, ऑर्गनायझेशनमध्ये जाणार आहे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये आधी जॉब कसे चाललेत, आधी कुणी इंटर्नशिप केली आहे का? त्यांचे अनुभव काय आहेत? त्यांना खरंच परत फायदा झालाय का? का ते नुसते परत म्हणजे त्यांना परत त्याचा त्रासच झालाय? ही माहिती घ्या. त्याच्यासाठी मग तुमचं त्या कंपनीत सिनियर असेल, तर त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करा. कुठनंही मिळवा तो मिळू शकता. तुम्हाला नेटवर्क असेल, LinkedIn आहे. अशा म्हणजे जॉबशी रिलेटेड साईट्स आहेत. तुम्ही Glassdoor वगैरे ज्याच्यावरती तुम्हाला कंपनीची प्रोफाईल आणि कंपनीचे रिव्ह्यूज बघायला मिळतात. त्या कंपनीची Google प्रोफाईल बघा, त्या कंपनीची वेबसाईट बघा. वेबसाईटवर त्यांनी त्यांचंच स्वतःचंच मांडलेलं असणार आहे, पण वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला ॲटलीस्ट त्यांचे प्रोडक्ट कळतात. कंपनी कधीपासून एस्टॅब्लिश झाल्या, कुणी एस्टॅब्लिश केल्या, त्यांच्या ब्रांचेस किती आहेत, कुठं-कुठं ते काम करतात, कुठल्या-कुठल्या सेक्टरमध्ये काम करतात. तुम्हाला त्यात एक्सपांड व्हायला आवडेल का? ह्या सगळ्या गोष्टी कळायसाठी तुम्ही त्या कंपनीबद्दल ओव्हरऑल अभ्यास केलेला पाहिजे. हे सगळं झाल्यावर आता मुद्दा राहतो ठीक आहे, म्हणजे मला वाटतं कव्हर झालेत सगळे पॉइंट. पण जॉइन करताना माझं म्हणणं आहे तुम्ही इंटर्नशिप केअरफुली जॉइन करा. जॉब पण जॉइन करताना केअरफुली विचार करा. इंटर्नशिप असो किंवा जॉब असो, पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीला अप्रोच करता, त्यावेळी तुम्हाला एक शिक्का लागणार असतो त्या डोमेनचा किंवा त्या कंपनीच्या नावाचा तुमच्या प्रोफाईलसमोर. जसं की मी माझं आता कॉलेजची नावं मी नाही काढू शकत माझ्या नावापुढनं. माझ्या रिझ्युमीत किंवा माझ्या बायोमध्ये माझ्या शाळेचं नाव, माझ्या कॉलेजचं नाव, माझ्या पीजी कॉलेजचं नाव, ह्या मी नावं रिमूव्ह करू शकत नाही. कारण तिथं मी गेलो ऑलरेडी. आता ते माझ्या नावापुढनं जात नाही. तसं तुम्ही पहिली कंपनी जी अक्वायर करता ती तुमच्या रिझ्युमीमध्ये किंवा तुमच्या बायोमध्ये राहणार असते परत. तो डोमेन तुमच्या बायोमध्ये राहणार असतो. सो ते निवडताना थोडं काळजीपूर्वक डिसिजन घ्या. सेकंड थिंग कंपनी जॉइन केल्यानंतर किमान माझं म्हणणं आहे 3 ते 4 महिने टिकायचा प्रयत्न करा. दुसरी मिळेपर्यंत पहिली सोडायची नाही, हा तर नियमच आहे आपला. पण उगाच हाणून ओढून ताणून ती टिकवायचा प्रयत्न करू नका. कोणीतरी रेफरन्स केस दिला होता. फॉर एक्झाम्पल रणजित सरांनी रेफरन्स दिला होता. ह्या सरांच्या कंपनीत जा, तुझं इंटरव्ह्यू आहे. तुम्ही सिलेक्ट झालात समजा तुमच्या टेक्निकल स्किलमुळे किंवा नॉलेजमुळं आणि परत तुम्हाला असं लक्षात आलं की त्या लेवलचं काम नाहीये. तर आता रणजित सर काय म्हणतील, म्हणजे मी माझं एक्झाम्पल म्हणून नाव वापरतो इथं. ती व्यक्ती काय म्हणेल म्हणून हाणून मारून तिथे थांबायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला डिप्रेसिव्ह वाटलं, फ्रस्ट्रेटिंग वाटलं, सोडू शकता. दुसरा मिळवायचा आधी प्रयत्न करा असं माझं म्हणणं असतं. पण दुसरा मिळाला नाही तरीही माझं म्हणणं आहे सोडलं तरी चालेल. त्याच्यामुळं कुठलाही फार मोठा हार्म होत नाही. पुढचा मिळायला थोडा त्रास किंवा वेळ जातो. पगाराची सवय लागलेली असते ॲट टाइम्स, की तुम्ही वर्षभर एखाद्या कंपनीत काम करता, पगाराच्या अकाउंटवर यायची सवय लागलेली असते. मधल्या काळात जॉब गेला, की दुसरा जॉब मिळेपर्यंत त्या पैसे न येण्यामुळे येणारे प्रेशर्स असतात, फायनान्शियल प्रेशर्स, ते डील करायची तयारी ठेवा. आता सेव्हिंग्जबद्दल वगैरे बोलायची इच्छा आहे, पण मी तो विषय थोडासा डिफरंट आहे, की तुम्ही पगार आल्यावर किती पर्सेंटेजमध्ये सेव्हिंग्ज करायला पाहिजे हे ते. ते पगाराच्या प्रपोर्शनमध्ये तुम्ही करावं. तुमचा तुम्ही विचार करा. त्याच्याबद्दलही थोडे सल्ले घेत जावा सीनियर किंवा फॅमिली मेंबर्समधनं पण. त्याही रिलेटेड मला माझ्या करिअरच्या त्या फेजमध्ये लोकांनी खूप गाईडन्स केलाय. तर तुम्हालाही तसे गाईड करणारे भेटावेत अशी अपेक्षा. तर दिस इज ऑल अबाउट इंटर्नशिप. मग माझं म्हणणं आहे की इंटर्नशिपचे इंटरव्ह्यू असोत किंवा जॉबचे इंटरव्ह्यू असोत, त्याच्या रिलेटेड पण आपण कधीतरी बोलू. म्हणजे अपेक्षित आहे आपल्याला की त्याच्याबद्दल पण बोलायचं आहे सविस्तर. बाकी पण म्हणजे इंटर्नशिपमध्ये कसं शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याही गोष्टी तुम्ही थोडंसं विचारपूर्वक म्हणजे मी जेवढे आता पोरं बघतोय ना, की ब्लाइंडली चाललेत. अगदी शेवटच्या पॉइंटवर आहेत एज्युकेशन संपायच्या, तरी ह्या पोरांना कळत नाही. आणि मी आता मुद्दा हा व्हिडिओ बनवताना का, की गेल्या 6 महिन्यात तर लय अवस्था बघितली पोरांची. पास आउट होत आलीत, तरी रिझ्युमी तयार नाहीत. त्यांना कंपनी कुठली बघू, इंटर्नशिप कुठली, कन्सल्टन्सी हा एक मुद्दा बोलायला पाहिजे खरं. पण तो पण लय व्हास्ट पॉइंट होईल, की कन्सल्टन्सीज आहेत. मग कन्सल्टन्सी इंटर्नशिप प्रोव्हाईड करतायत. त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत? कन्सल्टन्सी म्हणजे माझ्या 2-3 छोटासा एक्झाम्पल सांगतो ना आपण कव्हर अप काय ते रॅप अप करू.
पण माझी पोरं कराडातनं पुण्यापर्यंत गेलीत. जॉबचा कॉल आलाय म्हणून, मेल आलाय म्हणून. आणि पुण्यात गेल्यावर माझ्या पोराला कळालं की ती कंपनी नाहीये, कन्सल्टन्सी आहे. म्हणजे काय, आता कन्सल्टन्सी एक बेसिक सांगतो. ते कंपन्यांच्या आणि तुमच्यामधले दलाल आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कंपनी देतो असं म्हणून तुमच्याकडनं पैसे घेतात. तुमच्याकडनं त्या अमाऊंट खूप व्हॅरी होतात. म्हणजे एक बेसिक कंपनी, माझ्या एका मित्रानं कन्सल्टन्सी जॉईन केली होती. ₹500 ची होती. काही 5,000 घेतात, काही 10, 15, 20, 25, 50,000च्या पण पैसे घेतात. तुम्हाला हे शिकवतो आम्ही, तुमच्याकडनं ही तयारी करून घेतली जाईल आणि तुम्हाला एवढ्या एवढ्या कंपन्यांचे आम्ही कॉल देऊ. आमचं ह्या कंपनीशी टायअप आहे, तुम्हाला त्या कंपनीत इंटरव्ह्यू शेड्यूल करतो. त्याच्या बिहाफमध्ये तुमच्याकडनं काही अमाऊंट घेतली जाते. दॅट अमाऊंट व्हॅरीज अकॉर्डिंग टू सिटी, अकॉर्डिंग टू कंपनी किंवा अकॉर्डिंग टू कन्सल्टन्सी. त्या अमाऊंट व्हॅरी होतात, ते प्रश्न नाही आहे. पण माझ्या त्या दोन्ही पोरांचं मी फ्रस्ट्रेशन बघितलं आहे. म्हणजे मला इमिजिएट आठवत आहेत ती, की इथनं पोरगं कराडातनं उद्या माझा कंपनीत राऊंड आहे म्हणून प्रिपरेशन करून कंपनीला गेलं आणि तिथं गेल्यावर त्याला ती कंपनी नाही आहे, कन्सल्टन्सी आहे आणि 5,000 भरा, टिंबटिंब 1,000 भरा आणि मग तुम्हाला आम्ही कंपन्यांची कॉल देतो आणि तुमच्याकडनं आम्ही प्रिपरेशन करून घेऊ त्याच्याशी. त्यातलं एक पोरगं थोडंसं धन होतं, त्याला त्याचा जास्त त्रास नाही झाला. पण दुसऱ्या पोराची परिस्थिती एवढी नव्हती की पुण्याला जाऊन येऊन 500 अधिक 500 म्हणजे ₹1,000 त्याचा जो काय खर्च झाला असेल दिवसभरात त्या, किंवा जाण्यानं किंवा राहिला असेल कोणाचा, ते त्याची ऐपत नव्हती त्या दिवशी. आणि त्याला ते फ्रस्ट्रेशन आलं, मी एवढा खर्च करून एवढा वेळ घालवून आलो तुमच्याकडे, तुम्ही मला पैसे मागताय, कंपनी नव्हता, तुम्ही कन्सल्टन्सी आहे, मला फोनवरच का सांगितलं नाही. असं भांडून उपयोग होत नाही अशा ठिकाणी. त्यामुळे माझं आपलं स्पष्ट मत आहे तुम्हाला की तुम्ही कन्सल्टन्सी आहे का नाही हे व्हेरीफाय करायला पण शिका. कॉल आला तुम्हाला एखाद्या कंपनीचा, आमच्याकडे ओपनिंग आहे. आणखीन एक मुद्दा, कंपन्या शक्यतो व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करत नाहीत, ईमेल कॉन्टॅक्ट करतात किंवा डायरेक्ट कॉल येतो याच्यावर लोकांचा. कॉल येऊ शकतो, तो प्रश्न नाही आहे. Naukri.com किंवा अशा ठिकाणावरून तुमचं प्रोफाईल कळाल्यावर मेल आणि कॉल. व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियावर कंपनी कधी कॉन्टॅक्ट करत नाही. करतात पण एकदम स्टार्टअप कंपन्या असतात, ज्यांची इमिजिएट रिक्वायरमेंट असते तशा ठिकाणी, किंवा इंटर्नशिप पेड म्हणलो ना मगाशी, पेड जे तुमच्याकडनं पैसे घेऊन तुम्हाला शिकवणार, त्यांचा व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट येऊ शकतो. सो कन्सल्टन्सी अशावरून ओळखायच्या असतात. आणि तुम्ही स्पष्ट कॉलवर विचारत जावा की आर यू कन्सल्टन्सी ऑर नॉट. तुम्ही जॉब प्रोव्हाइड करता का फक्त म्हणजे पेड, म्हणजे आमच्याकडनं पैसे घेणार का, हे बिंदास विचार, कन्फर्म करा. आणि आफ्टर दॅट कॉल त्यांच्याकडनं त्यांचं नाव, हे सगळं म्हणजे पत्ता वगैरे सगळा मागवून घ्या. तुम्हाला पण व्हेरीफाय करता येईल गुगलला जाऊन, काय तुमच्या लिंक्डइनला जाऊन किंवा ग्लासडोअर सारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता. हे सवयी लावून घ्या बाबांनो. मी मगाशी म्हणलो तसं, मला हे 4-5 महिन्यात बरीच रॉ पोरं दिसली की जी डिझर्व करत नाहीत इंडस्ट्रीत जायला. म्हणजे डिझर्व करत नाहीत म्हणजे टेक्निकली माहीतच नाही त्यांना काय करायचं. अभ्यास केलेले आहेत, काय काय हुशार पण आहेत त्यातले, पण त्यांना माझा रिझ्युमी कसा असावा, माझ्या रिझ्युमीत काय नसावं, काय असावं, माझा मेल आयडी कसा नसावा, मी रिझ्युमी कसा पाठवला पाहिजे, आणि भीती. नॉलेज असणाऱ्यांना पण भीती आहे, मला काय विचारतील, आणि अननेसेसरी इंग्लिशची एक भीती. इंग्लिश नसेल तर आता काय करू शकता तुम्ही, 1-2 दिवसात किंवा 8-15 दिवसात तर इंग्लिश तुमचं सुधारणार नाही. जे तुम्ही कॉन्व्हेंटवाली पोरं 10-10, 15-15 वर्ष तुमच्या मागणं, तुमच्या बरोबर तिथपर्यंत आलेत, त्यांच्या पुढे तुमचं इंग्लिश लगेच तर नाही सुधारणार आहे. मग तुमच्याकडे जसं इंग्लिश आहे तसं मांडायच्या तयारीनं जावं. अजिबात इंग्लिशचं तर घाबरायची गरज नाही. इंग्लिशला प्रिपरेशन पाहिजे, इंग्लिश करू नका म्हणत नाही मी, पण इंग्लिशची तयारी साईड बाय साईड करा, की काय बोलायचं आहे मला इंग्लिशमध्ये, कुठले कुठले प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्हाला रोजचं खाल्लं का पिल्लं का, काल क्रिकेट मॅचमध्ये काय झालं, मग तू इथंपर्यंत कसा आलास, असं एचआरच्या राऊंडला वगैरे विचारलं जाऊ शकतं. ते पण थोडक्यात तुमचं इंग्लिश टेस्ट करायला. पण अदरवाईज टेक्निकल राऊंडला तुमची स्वतःची प्रोफाईलची माहिती, तुमचं प्रोजेक्टची माहिती, असेच प्रश्न तुम्हाला टेक्निकल इंटरव्ह्यूला असतात. पण ते प्रश्न तुम्हाला कळू शकतात कोणाकडनं तरी. त्या प्रश्नांवरती व्यवस्थित तयारी करून गेलात तर तुमचे पहिले 4 प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये टॅकल केलेत. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ कंपन्यांमध्ये पॉसिबिलिटी आहे, तुम्ही विचारू शकता मे आय स्पीक इन मराठी और हिंदी, तुम्हाला ती व्यक्ती अलाउड पण करते. हे 70-80% कंपन्यांमध्ये चालतं. म्हणजे पुणे बेस्ड, माझे आता मोस्ट ऑफ विद्यार्थी पुणे किंवा मुंबईमध्ये काम करतात, माझे कलिग्स पुणे मुंबईमध्ये काम करतात. तर त्यांच्या कंपन्यांमध्ये सुरुवातीचा काही इंटरव्ह्यू, काही कंपन्यांमध्ये कंप्लीट मराठीत इंटरव्ह्यू होतात. हे अशाही कंपन्या आहेत इंडस्ट्रीत. पण माझं आपलं आत्ताच्या काही अनुभवांवरनं म्हणणं आहे की इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू द्यायची सवय करून घ्या.
आणि किमान 20 मिनिटं 15 मिनिटं आपल्याला इंग्लिशमध्येच बोलायचं असा प्रयत्न करायचा. जसं जसं मल्टिपल इंटरव्ह्यू देत जाता तसं तसं तुमचं इंग्लिश तुम्हाला बाहेर पडताना कळायला लागतं की आपण बोलू शकतो. आपल्यातच अननेसेसरी भीती असते की आपल्याला इंग्लिश येत नाही. कन्सल्टन्सीज सपोर्ट करणारे पण कन्सल्टन्सीज असतात की ज्यांच्याकडे खरंच जॉब असतात, खरंच कंपन्या टाईप केलेल्या असतात. त्यांना व्हेरीफाय करा. तेच म्हणतोय, तिथं जे पास आउट झालेले लोक आहेत त्यांच्याबद्दलचे रिव्ह्यूज जे असतील, कन्सल्टन्सीज असोत किंवा जॉबवाले असोत, त्या लोकांना व्हेरीफाय करा तुमच्या साईडनं, तुमच्या सिनियर्सकडनं. ऑनलाईन जे काय कंटेंट मिळेल तुम्हाला त्यांच्याबद्दल. आणि ज्यानं रेफर केलंय तो व्यक्ती हे घेत असेल समजा रिस्पॉन्सिबिलिटी, की नाही नाही इथं जा, तुझं होणारच का, असं असेल तर माझं म्हणणं आहे करा ट्राय. पेड असेल तर फक्त माझं अजून एकदा परत म्हणणं असतं की तुम्हाला पैसे पे करायला लागणार असतील तर थोडं जास्त व्हेरीफाय करा. तुम्हाला काहीच पे करायला लागणार नसेल, फक्त तुमचा वेळ द्यायला लागणार असेल तर तुम्ही व्हेरीफाय लय नाही केलं तरी चालेल. 8 दिवसात सोडा. 8 दिवस जावा. 8 दिवसानंतर वाटलं नाही नाही ह्यांची काय लायकी नाही, द्या सोडून. आपल्याला कुठेही बॉन्डवर सही करायची नाहीये तोपर्यंत, की जोपर्यंत तुम्हाला व्हेरीफाईड वाटत नाही. आणि तो बॉन्ड मगाशी म्हणलो तसं तुम्हाला काहीतरी पे करायला लागणारा नसावा. तुम्हाला त्यांच्याकडनं जे मिळणार आहे ते मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर, इंटर्नशिप लेटर, रिलिव्हिंग लेटर आणि त्या महिन्याचा पगार, ह्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायची तयारी ठेवायची सुरुवातीला. तर लास्ट पॉईंट सांगेन, कुठल्याही गोष्टी करताना तुमचे सिनियर कलिग्स, IT कलिग्स ऑर फॅमिली मेंबर्स ज्यांना त्यातलं कळतं त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्या. हे आपलं फ्री ॲडवाईस म्हणा किंवा टेक्निकल ॲडवाईस म्हणा की त्या रिलेटेड तुम्ही चर्चा केल्याशिवाय निर्णय घेत जाऊ नका. चर्चा एकाच व्यक्तीशी नाही करायची, मित्रमैत्रिणीशीच नाही करायची. चर्चा 2-3 लोकांशी करायची त्यावेळी. आणि मग कॉल शेवटी स्वतःचा असावा, की मला माझ्यासाठी हे बरं वाटतंय. 5 लोकांनी वेगळं सांगितलंय, 3 लोकांनी वेगळं सांगितलंय. 3ला फॉलो करताना म्हणजे तुम्हाला कमी लोकांनी चांगला सल्ला दिलाय असं वाटतंय आणि जास्त लोकांनी वाईट सल्ला दिलाय वाटतंय. तुमच्यासाठी बेटर कुठला वाटतोय, तो कमी लोकांचा वाटतोय, तुम्ही फॉलो करा. ते जास्त रिझल्ट देईल तुम्हाला, कारण तुम्ही बॅक करताय त्या सल्ल्याला. त्यामुळं कोण सल्ला देतंय, कुणाचा सल्ला आहे म्हणून अजिबात फॉलो करू नका. डिस्कस करा, पण तुमचे डिसिजन घेण्याआधी डिस्कस करा. दॅट विल बी बेटर. ओव्हरऑल म्हणजे मला वाटतंय की मी कंटेंट कव्हर केलाय. तुम्ही इथंपर्यंत ऐकला असाल सगळा, तर मला वाटतं तुम्हाला कंटेंट पटलाय, आवडलाय. असेच काही आपण व्हिडिओज बनवणार आहे, तुम्हाला अशा आवडतील. आणि आय होप तुम्ही कॉन्टॅक्ट कराल आम्हाला, की आवडलात तर आम्हाला फीडबॅक द्या. आणि कुठल्या कंटेंटवरती तुम्हाला आमच्याकडनं ऐकायला आवडेल त्या गोष्टी सांगाल, ते आवडेल आम्हाला. किंवा आता अशा ह्या टॉपिकवर सर तुम्ही क्लासमध्ये बोलता किंवा तुम्ही आधी आम्ही तुमचं ऐकलंय कुठंतरी, तर तुम्ही ते कंटेंट सांगा, आपण तसे कंटेंट प्लॅन करू. म्हणजे माझी विद्यार्थ्यांकडनं रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला तशा सजेशन्स दिल्या की बाबा सर नाही नाही आपण ह्या कंटेंटवरती एखादा व्हिडिओ किंवा सेशन असावं आपलं, तर आपण त्या रिलेटेड ऑनलाईन सेशन, प्रत्यक्ष क्लासमध्ये सेशन ते रेकॉर्ड करून परत ठेवता येतील. तुमच्यासमोर होईल ते परत रेकॉर्ड करू आपण. मला आवडेल. तर त्यानुसार तुम्ही मला सजेशन द्याल. ऐकल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. असंच आपण भेटत राहू.